वाल्मिकांना कलावत यांच्या खोटे गुन्हे दाखल करण्यात आले होते आणि ते वापस घेण्याच्या या मागचं सकाळपासून उपोषण करण्यात होतं। आता त्यांच्या माझ्यासोबत त्यांच्या मंजिरी वाल्मिकाच्या इथं ताई काय सांगाल, आपण सकाळपासून उपोषणाला बसला होता, काय मागणी होती आपल्या? आमच्या एवढ्याच मागण्या होत्या। अण्णावर जे खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला जात आहे तो पूर्णपणे थांबावा। त्यांच्यावर कुठलाही खोटा गुन्हा नाहीये। त्यांना जे 302 मध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतात ते 302 मध्ये नाहीयेत आणि ते 302 मध्ये जर त्यांना उद्या जर अडकवण्याचा प्रयत्न केला, कोण करताय नेमके? कोण करताय नेमके? सुरेश धसच करतायत। सुरेश धसचा पूर्ण प्लॅनिंग आहे की त्यांना 302 मध्ये अडकवायचंय। आता त्यांनी जर तसा प्रयत्न केला आणि त्यांच्यावर जर खोटा गुन्हा दाखल केला उद्या, तर मग आमचं आंदोलन आम्ही ह्या निवेदनामध्ये दिले। आपल्या सासूबाई सुद्धा आपल्या आंदोलनात सहभाग घेतला होता, आपण सुद्धा घेतो, मोठ्या पलीने महिला देखील होत्या। काय पोलिसांनी आश्वासन दिलं तुम्ही? आता पोलिसांनी हेच आश्वासन दिलं ना, जर आमच्यावर जर उद्या खोटे गुन्हे दाखल केले गेले तर आम्ही उद्या बीड मध्ये आंदोलन आमचं केलं जाईल। आंदोलन स्थगित करण्यात आलं। आत्ताचं आंदोलन आम्ही हे निवेदन देऊन आम्ही आजचं आंदोलन थांबवलेलं आहे। आपण पाहिलं ते तात्पुरतं आंदोलन स्थगित करण्यात आलेलं आहे आणि उद्यांच्या मीटिंग होणार आहे, त्यानंतर पुढची दिशा देखील ठरवण्यात येणार आहे। कॅमेरा पर्सन आम्ही अजयचा मी संभाजी मुंडे बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।